काय कोणी आली का नाही? आयलं फोनही करत पण कोणी उचलत नाही, काय नाही, येते का नाही पटापट बोलव ना. एकदा पाहतो फोन करून. कसं आहे 5-6 वाजलंय, 7-8 नंतर हा प्रॉब्लेम येईल. तेच वाईट गोष्ट आहे ती. काय रे, येता का नाही? पटकन या नाही रे, पाणी उघडला इथं, आज उघडला इथं, जाऊन यावं सांग. टाइम नको मग करा. टाइम नको, जरा लवकर या. अरे मला तर भेव झालाय, तर याव का नको असा झालाय. हो, जाऊन तर यायलाच लागेल रे. कसं आहे अरे, पण मग पोलीस गँग आले का नाही ते आखू. हा तर दोघ जण रट आहेत उली गँग. हो, आलो आणि उली गँग. हर्षल कर ना, माझ्यावरून कोणी नाही उचलत. थांब मी करत ना. हॅलो, कर या ना पटकन. पठाण जमून राहिलो, रोशन मी योगेश. हा लवकर या जरूर. येतो. काय बोली शाळा सुट्टी आहे आज? हा, शाळा जातोस का रोज? सार कुकडं जमलंय काही जण. आलं का नाही रे आखू? जमला हा, मग जाईल ना. मग जायचं लागेलच. मग काय आता? कारण कसं आहे, मी तिला सांगून ठेवलेलं आहे, हा. मी तुमची वाट पाहिली, पाण्या पावसाचा लवकर जाऊ का नाही, उघडलाय तर नाही सांगून ठेवला हसतो मग आता आणि बरा पाय झाला. पायच जाऊ, जवळच आहे. हा. हा? हा. पाय पायच जाऊ. पाण्याचा सांगता नाही गाडी. आणि प्रत्येकाला एक सूचना, काम धोकेदायक आहे, टाइम यायच आहे. हो, आपण बाहेर चालू, रानावनातून रस्ता आहे, तर जरा सांभाळून अचका नाही कोणी करायचा. तुम्ही जा रे, मग आम्ही नाही. थांबा, इकडे या, तुम्हाला मी काय सांगतो ते ऐका. लगेच ए बाय, जाऊ. लगेच निघा नको, राग नको माना. तो सांगतो ना, ती खरी गोष्ट आहे, सांभाळून जायला लागेल. कारण कसं आहे, ही गोष्ट जरा थोडीशी उद्भवली आपणला आणि डोळ्यासमोर घडेल आहे याचे बरं हा. त्याच्यामुळे आपणला ना सांभाळून जायला आहे, त्याच्या गोष्टीवर एवढा राग नको धरा. आणि आपण आता निघू, वेळ झालाय खूप. हा, दादू काय रे गप गप? हा, पोटात दुखत आहे? मग येतोस का, काय करतोस? येतोस? नाही पका दुखत हो तर मग घरी नाही घालाय. नाही ना होडा दुखा. हा तेच तर. चल मग. ए चला आता पटकन आत बसून. चल चल भाऊ. चल. सत्र्या बित्र्या घ्या तर नाही. परवीन भाऊ जर दिसतोय तो झालाय. काय परवीन भाऊ कुठे चाललास? कुठे जाता? कुठे जायचं परवीन भाऊ? इकडे खात जायचं. असा रे तुम्ही कुठे निघला थोडं? रात्री रे जरा कसं रात्री जरा झालं ता हा पहाय जातो. अच्छा, चल ना शेणाशी अशी तर जोडी. काम आहे रे माझं तर, पण मग येतो मग. चला. गाडी नाही जाणार हो, गाडी देतो इकडे लावून ताव. गाडी इकडे लावून देतो. ये मग शेणा शिराशी मध्ये जरा बेस बुवा असा. चालेल, मी गाडी लावून देतो. हा मग सांग. काय रे रोशन दाजी तर मागच राहिलाय. कुठं रे? काय रे? मला वाटत आहे त्याच्यात गडबड आहे बरोबर. तेच वाटत आहे. असा का? मग तो वाटतं त्याला प्रॉब्लेम झालाय का? दादूचे पोटान दुखत आहे. कोडेक लांब आहे, कोडेक नाही. कोडेक लांब अजून. आला जवळ आला ना आता 10-12 कोडेक जवळ. जरा चपात चढून निघात. ए बाकीचं अट थांबा. हर्षल तू चला आपले पाहुणे बघ त्याला. ये योगेश.
होती तर ते बाबांनी सांगलाय की ते गुरुकडे जायला तर मग काय करायचं कधी आता आता गड्या माल तर नाही जमणार गड्या माल तर वाईट भेवत आहे आता कुणाला तुझा माई वाट होती कधी दिसायचं मला जमत आम्ही घरात दिव्या खायचं तुम्ही दोघं आम्हाला नाही जमणार मग मग आता र कोण कोण मग आपल्या जायला तू आवडशी ना समीर मग ना असा करा आम्ही जाऊन येतो कारण त्यांनी सांगलाय का माझे गुरुकडे जा असा तर मग आपण गुरुला भेटून यावं का ना चालेल या जाऊन पण नाराज नाही ना काही मी नाही आलो नाही तर रे, नाराज नाही काहीच नाही नाराज नाही का आता तुझा असा आहे झालाय आता तर तुम्ही मग कसं तुझा आहे? राजा अरे रातची माल पका भेवतो आता नाही मी या गड्या ऐका र मी काय सांगतो मी जातो हो घरी अन काय ते गुरु काय सांगेल ते पाजास मग करून टाकू कसा खावा ते हो काय सांगेल ते मग मलाही सांगजास मी निघतो हो चालेल मग. हा जाऊ मग मी हा जाईन. ते मलाही टाइम झालाय मी जातो मला घेऊन थांब ना तुम्ही जरायची संग टाइम झालाय आता जोडी जोडी जा मग चला आपलं टाइम झालाय आपण लवकर जायला लागेल पाहून लगेच निघायचा तुला माहित आहे ना माहित आहे ना चांगला माणूस आहे चांगलं आहे ना हा पुढचं मार्गदर्शन पाहून लगेच निघायला हा निघायचं जाऊ लागलं मग. जरा. बाबा ए बाबा बाबा कोण गडी आलाय पुढे रातची राम राम काय रे पोशा हो काय काम काढलंय पुढे रातची काम आहे या पोशाखमध्ये काय रे पोशा हो काय झालंय अरे महाराज आमचं दोघं जोडीदार आहे त्यांना एक रात्री आहे ना बाई देवला दुसऱ्या दिवशी आहे ना पौर्णिमा अमावस्या होती तुमचा दिवस देवला तर मग तुमचा शिष्य नाही का तो बारीक शिष्य त्याच्याकडे जाऊन आलो आम्ही मग त्याचा मत होता माझ्या गुरुकडे जाऊन लागलो आता तू पाय एक बार जाऊन काय अडचण पर्याय जरा थांबा थोडा करायला पाहतो काय रे पोषा तुमचा जोडदार बाहेर पुढे गेलता जायला होता ना? बाहेर जायला होता मग काय असं दिसेल का बाहेरच्या वस्तू केला तो तर सांगत का दिसेल आहे आणि तो कुठे गेलाय कोणाला दिसलं कोण केलं तो आहे पण त्यानं आता बिजलाय तो काम ना घरीच राखलाय तिला नाणी झाली होता त्याला ती पहा पोषा हो ती बाई फार डेंजर आहे यावर जोग नाही आहे ती अविवाहित होती तिचा अचानक मृत्यू झाला आणि ती नवनवीन पोऱ्यांना शोधते याचा विधी आपल्याला करायला लागेल ती फार डेंजर हार्डर आहे आपल्याला ही विधी करून टाकायला लागेल नाहीतर लय डेंजर काम होऊन जाईल करायला लागेल ना करायला लागेल त्यासाठी काय लागेल अरे पोषा हो साहित्य तुम्हाला असा लागेल तर तिचा बालपण असा गेलाय म्हणजे विधवाच गेलाय तर मग तुम्हाला साहित्य आता लग्नाचं साहित्य लागेल तर तुम्ही ती काय काय लागत आहे बाईचं साहित्य लग्नाचं ती तुम्ही घेऊन या आपल्याला बाहेर करायला लागेल पण मग तुम्हाला पटत आहे का नाही ती पट मग तुम्ही पहा पोषा हो ही विधी आपल्याला असे रात्री नाही जमणार हे आपल्याला अमावस्येची रात्री 12 वाजता करायला लागेल
तुम्ही सगळ्याला तुम्हाला मंजूर आहे का? करायला लागेल ना. तर मग तुम्ही सांगा कधी करा. आता आमुषाची रात येईलच, जवळच येईल. मग ते रात्री आपल्याला करून टाकायला लागेल. पण बाबा आमुष्याची रात्री काही धोका बिका नको. नाही धोका बिका काहीच नाही होणार. सगळं सोबत राहते. अजून आपला एक आहे शिष्य आहे. आपण सगळे सोबतच राहू. चालेल ना, सगळे चालू करू ना. संगत राहू, तसं आपल्याला काही होणार नाही. तर मग पहा मग आता यादी बिदी थांबा. साहित्य हुशार हो. मी आता काय सांगतो तुम्ही ऐका. ही जी विधी आपल्याला करायची आहे ना, तिच्यात पण कोणाला खरोखर दिसणार पण ते तुम्हाला ते दिवस आणायला लागते, कारण त्यांच्यावरून ती करायला लागेल आणि त्यांना तिने धरेल आहे. तर मग आपल्याला त्यांना बोलवायला लागेल. तर मग तुम्ही त्यांना घेऊन ये जा, नाहीतर ती विधी अपुरीच राहील. ये जा मग. तर तुझ्या तिथे वर लिहून दिलंय तुम्ही आणले. हा चालेल बाबा, एवढा करणं दुसरा नाही काय लागणार. नाही ओळख लिहून दिलाय ती तुम्ही घेऊन या. हा चालेल. आदेश. बाबा येतो मग. हा या मग शाहू. हो बाबा. चांगलाय थोडा काना बेचैन करू. नक्की. बाप उषा हो, थोडं सांभाळून राहायचा थोडासा. बंधनाच्या बाहेर कोणी निघायचा नाही. चालेल. हा बाप उषा हो, सगळे जण आलंय का? ए पाहून घ्या रे. कोण रचलाय? बेस पाहून घ्या, सगळे जण आलंय का? हे बंधन कोण आहे रे? बांधल्यावर लवकर बंधन टाकल्यावर कोणाला बाहेर नाही जाता येणार, का मध्ये नाही येता येणार. त्याच्यामुळे तुम्ही लवकर करा, तिला बलवून घ्या. रावरा लवकर त्याला घ्या बोलवून. टाइम वेळ खूप निघत चाललाय. टाइमपास करा नको, लवकर बलवा. वेळ टळून गेल्यावर लय अनर्थ होऊन जाईल मोठा. विलास आपण चल पाहून या. चल हे तुम्ही असंच थांबा. हा चला ओके, आम्ही आलो पाहून. चल. रे पुढे टाइम का झाला? कुठे गेलतात? अरे बाबा कधूचा निघलो तू पण जाम ना बितवला आमावर. वाटत काय आज कमी आपण जास्त मग काय काय झालं? आज आपण जाम कुकडून नाही असा वाईट दिस. मग यांचे संघ जे आहेत आणि तुम्ही अरे संगत या पण घरी माहित लागलाय, घरी नाही दवाडचं जास्त. मग आपल्याला आता पुढचा पाहायला लागेल. आता इकडे तिकडे विस्कळीत होता नको. चालेल. ए पुषा हो, सगळं जवळ या. पिशा विभूती घे, बंधन टाकून दे. बंधन टाकतो तोपर्यंत तुम्ही दुसरा आवरा. पुषा हो, बंधन टाकलंय आपले. तुम्ही साहित्य आणलाय का? हो आणलाय, सगळं आणलाय. आणा लवकर. मग आपल्याला सुरुवात करायला लागेल. साहित्य आण. पुषा हो, तुम्ही आता थांबा. मी माझा काम करून येते. तोपर्यंत तुम्ही बंधनाच्या बाहेर कोणी निघायचा नाही. रिंगणाच्या बाहेर निघता नको तुम्ही. तोपर्यंत आम्ही तिकडचा काम उरकून येतो. हो बाबा. चल बाबा. ते मला काहीतरी ऐकत आहे जरा असं जरा नाही गड्या माल. बाबा विभूती दे.
ओम भूर्भुवः स्वः ओम भूर्भुवः स्वः चामुंडाय नमः ओम स्वाहा. हे बाई, तुझी भेट वस्तू घेऊन आलोय, ती तू स्वीकार कर. ओम चामुंडाय नमः 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 ओम चामुंडाय नमः. हे बाई, तुझी भेट वस्तू स्वीकार कर आणि ते पोरांना सुट्टा कर, त्यांच्यावर वाईट नजर ठेवत नको. शिष्या, जास्त वेळ थांबून मजा नाही. कोणा दिसला का त्यांना बोलून घे. घाबरा नको, मी आहो. सगळ्यांना सोबत घेऊन या. बाबा मला काहीतरी चावल आली.